ओम शांती. आज 11/4/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य. सूचना की आज दादींच्या डायरीतून काही मुद्द्यांना आज महावाक्यांमध्ये सम्मिलित केलेलं आहे. आजच्या महावाक्यांमध्ये बाबा सांगतात, अंतर्मुखी मुलांनो, ज्ञानस्वरूप अवस्थेत राहून या महावाक्यांना धारण करा, तेव्हा आपले व अन्य आत्म्यांचे कल्याण करू शकाल. आज महावाक्यांमध्ये खूप सुंदर पॉइंट्सचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. प्रत्येक पुरुषार्थी मुलांनी आधी अंतर्मुख अवस्था बनवायला पाहिजे. त्यात त्यांचेच कल्याण आहे. अंतर्मुखी अर्थात स्वतःला स्थिर रूपामध्ये चेक करणं, स्वतःच्या गुण आणि अवगुणांना पाहणे. कारण अंतर्मुखतेमुळे अचल अवस्था होते, स्थिरता येते, निरहंकारिता येते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धैर्यता हा गुण आपोआप येतो. ज्ञान फक्त ऐकले व ग्रहण नाही केले तर बाबा म्हणतात की महावाक्य, जे बाबांचे महावाक्य आहे ते वाक्यच होऊन राहतात. जर महावाक्य बनवायचे असतील तर ज्ञान ऐकून त्याला ग्रहण केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. फक्त ज्ञानरूप होऊन नाही, तर बाबा म्हणतात की ज्ञानरूपासोबत आपण त्याला आचरणात आणलं पाहिजे. जर ज्ञानरूप होऊन नाही ऐकले तर महावाक्यांवर मायेची सावली पडते आणि मग अकल्याण होते. म्हणूनच अंतर्मुखी बनण्याची आवश्यकता आहे. ज्ञान ऐकून त्याला समजण्याची, आचरणात आणण्यासाठी धारणेची गरज आहे. ज्ञान आधी बुद्धीत आणि मग आचरणात आणावे लागते. त्यामुळे अंतर्मुखतेची आवश्यकता आहे. मन मंदिरास समान आहे आणि मंदिर पवित्र म्हणजेच विचार पवित्र पाहिजे. मंदिर जर देवांचं मंदिर असतं ना, दैत्यांचं मंदिर नसतं. आणि मंदिरामध्ये जर स्वच्छता आणि पवित्रता नसेल, म्हणजेच आपलं मन मंदिरामध्ये जर स्वच्छता नसेल तर मग असुर, देवता म्हणता येणार नाही, असुरच म्हणावे लागेल. तर याचं विश्लेषण बाबांनी खूप सुंदर आज केलेलं आहे. तसेच बाबा म्हणतात, तुम्ही मुले मन व अंतःकरण यास ईश्वरीय मुलांच्या मूर्ती सजवल्या जातात. म्हणजेच की मन आणि बुद्धी, अंतःकरण जर स्वच्छ असेल तरच शिवबाबा सुद्धा आपल्याला योग्य मुले समजतील. ते गुण आहेत, कोणते गुण आहेत जे मनामध्ये आवश्यक आहेत, ज्यामुळे आपण पवित्र देवता किंवा पवित्र मंदिर म्हणलं जातं. तर मनामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? निर्मोही अवस्थेची गरज आहे, निर्लोभी अवस्थेची गरज आहे, निरहंकारितेची गरज आहे. मग आपलं मन मंदिर स्वच्छ पवित्र. मन मंदिरात प्रकाश, तर प्रकाशमय दुनियेमध्ये आपण जाऊ शकतो. मन मंदिरात जर अंधार असेल तर प्रकाशमय दुनियेत जाता येणार नाही. आणि प्रकाश आहे ज्ञानाचा. या मन मंदिरामध्ये प्रकाश आहे ज्ञानाचा. आणि मग प्रकाशमय दुनिया अर्थात सतयुग. सतयुगामध्ये जायचं असेल तर आपल्या मनामध्ये, या मन मंदिरामध्ये प्रकाश आहे पाहिजे ज्ञानाचा, ज्याद्वारे आपण अनेकांची सेवा करू शकतो. सेवेचा अर्थ तसा अति सूक्ष्म आहे. सेवा म्हणजे असं नाही की एखाद्याला ज्ञान सांगितलं, एखाद्याचं थोडं कल्याण केलं, नाही. बाबांनी आज सांगितलं, सेवा खूप महीन, सूक्ष्म ते सूक्ष्म आहे. आणि सर्वात मोठी सेवा आहे मनामध्ये प्रत्येकाप्रती चांगली भावना ठेवणं, चांगले विचार करणं.
फक्त कुणाच्या चुकीला सावधान करणे म्हणजे सेवा नाही. एखाद्याची काही चूक झाली, त्याला आपण समजावून सांगितलं, सावधान केलं, यालाच सेवा म्हणता येईल असे नाही. सूक्ष्म सेवा आहे. सर्वात मोठी सेवा आहे त्यांना शक्ती पोचवणे, त्यांना शुभ व्हायब्रेशन देणे. मनसामध्ये जर अशुद्ध विचार असतील, त्याचे व्हायब्रेशन अकल्याण करण्यासाठी निमित्त बनतात. अशुद्ध विचार केल्यामुळे आपलंही अकल्याण होतं आणि दुसऱ्याचंही अकल्याण होतं. म्हणूनच आज महावाक्यांमध्ये सांगितलं की मनामध्ये शुभ संकल्प, श्रेष्ठ विचार आणि त्यामध्येही महत्वाचं म्हणजे की मनामध्ये निर्लोभी अवस्था, निर्मोही अवस्था, निरहंकारी अवस्था याचं व्हायब्रेशन आसपास पसरवणे म्हणजेच खरी सेवा आहे. मग अनेकांचं अकल्याण जर आपण केलं, म्हणजे कोणाप्रती अशुद्ध विचार ठेवले, व्यर्थ नकारात्मक विचार ठेवले आणि एखाद्याचं आपण अकल्याण करतोय, तर त्या अकल्याणाचंच ओझं आत्म्याला बांधतं आणि ह्या अकल्याणाच्या ओझ्यामुळे आत्मा बांधली जाते. मग दिव्य सेवेच्या ऐवजी डिससर्व्हिस अर्थात उलटी सेवा व्हायला लागते. म्हणून बाबाला आपल्याकडून अपेक्षा आहे दिव्य सेवेची, अलौकिक सेवेची अपेक्षा आहे, विशेष सेवेची अपेक्षा आहे. म्हणून आपल्याला हे बंधन जे आहेत अशुद्ध विचाराचे, अशुद्ध कर्माचे, हे नाही बांधून घ्यायचे. कुणाकडून अनावधानाने जर चूक झाली तर बुद्धियोग बळाने त्याला बरोबर करायचं आहे. कारण विशाल बुद्धी मुलांचे हे कर्तव्य आहे की अशुद्धीला शुद्ध बनवणे, पतितांना पावन बनवणे, म्हणजेच त्यामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक बदल करणे हेच खऱ्या सेवाधाऱ्यांची सेवा आहे. हे मुलांचं कर्तव्य आहे. पुढे बाबा सांगतात, अविनाशी राजस्व हे ज्ञान यज्ञ आहे आणि इथे मन आणि बुद्धी संपूर्ण समर्पण करायची आहे. संपूर्ण समर्पण किंवा अर्पणचा अर्थ आहे की मनाला संपूर्ण रीतीने सेवेमध्ये लावणे. मग इकडे तिकडे मन भटकवायचे नाही. जर मन इकडे तिकडे भटकत आहे तर याचा अर्थ आपण यज्ञामध्ये पूर्ण लावलेलं नाही. अविनाशी राजस्व यज्ञामध्ये आपल्याला संपूर्ण अर्पण होण्याचं मत बाबा आपल्याला देतात, ज्याद्वारे आपण सफलते संपन्न बनतो, प्राप्ती होते. स्वतः गोपी वल्लभ परमात्मा आहेत आणि प्रिय गोप गोपींना शिवबाबा वास्तविक खरं प्रेम काय आहे हे सांगतात. कारण आज दुनियेमध्ये प्रेम खूप आहे पण खरं प्रेम नाही. खरं प्रेम कशाला म्हणायचं? बाबांनी उदाहरण दिलं, जसं एखादा माळी आहे, फुलांना मूल्यवान किंवा छान बनवायचं आहे, तर तो काय करतो, काटे सर्व जे आसपास काटे आहेत ते काढतो, त्या फुलांची निगा ठेवतो. तसं शिवबाबा माळी आहेत, आपण सर्व आत्म्यांना फुल बनवतायत, आपल्यामधले अवगुण रूपी काटे परमात्मा काढत आहे. म्हणून इकडे तिकडे बुद्धी न भटकू देता मनाला संपूर्ण बाबांच्या आठवणीमध्ये, मनाला संपूर्ण राजस्व यज्ञामध्ये, सेवेमध्ये लावायचं आहे. परमात्मा जसे संपूर्ण ज्ञान रूप तसे संपूर्ण प्रेम रूप पण आहे. परमात्म्याचं प्रेम स्वरूप आपल्याला अनुभव होतं आणि आपल्याला दुसऱ्यांना अनुभव करवायचा आहे. बाबा म्हणतात, ज्ञानरूप बनल्याशिवाय प्रेमरूप बनता येत नाही. आधी ज्ञानाला व्यवस्थित समजणे, ज्ञानाचं आचरण धारणा करणे आणि मग आपण प्रेम स्वरूपाचा अनुभव करू शकतो. परमात्म्याच्या प्रत्यक्ष प्रेमाचा अनुभव करू शकतो. नाही तर प्रेम अशुद्ध खात्यामध्ये जमा होतं. प्रेम केलं परंतु ज्ञानाला सोडून केलं किंवा ज्ञानाचा आधार न घेता केलं तर ते प्रेम सुद्धा अशुद्ध खात्यामध्ये जमा होऊ शकतं. पुढे बाबा सांगतात,
ध्याननिष्ठ अवस्थेपेक्षा ज्ञाननिष्ठ अवस्था श्रेष्ठ आहे. बरेच जण फक्त ध्यान, योग याकडे, पण बाबा म्हणतात की ज्ञानाशिवाय ध्यान तरी कसं कळणार? म्हणून स्पष्ट शब्द वापरला. ध्याननिष्ठ अवस्थेपेक्षा ज्ञाननिष्ठ अवस्था महत्वाची आहे. पुरुषार्थी जीवनात विघ्न का पडतात? त्याचं कारणच आहे, ज्ञानाशिवाय आपण योग लावतोय किंवा ज्ञानाशिवाय आपण ईश्वरावर प्रेम करतोय. तर विघ्न येतात. म्हणून परमात्मा सांगतात, आधी ज्ञानाला व्यवस्थित समजून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे. पुढे शिवबाबा सांगतात, साक्षीपणाच्या अवस्थेची खूप आवश्यकता आहे. कारण अति गोड आणि रमणीक आणि सुंदर ही अवस्था आहे. साक्षीपण म्हणजे काय? वेगळं होणे. वेगळं होऊन त्या पूर्ण परिस्थितीला, घटनेला, नाटकाला पाहणे. ड्रामामध्ये तुम्ही मुलांप्रती संपूर्ण निश्चयबुद्धी आहेत का? अनादी, हा खूप मोठा अनादी पिक्चर आहे, हा नाटक आहे. आणि ईश्वरीय फाउंडेशन पक्क ठेवून आपल्याला दैवी गुण धारण करायचे आहे. कारण ईश्वरीय जीवनामध्ये आपल्याला आपला पाया मजबूत करायचा आहे. आणि म्हणूनच या गुणांची धारणा आपल्या जीवनामध्ये अति आवश्यक आहे. पुढे सांगतात, मनाला वश करण्याचा अर्थ ताकद पाहिजे म्हणून नाही, पण आपलं लक्ष आहे की शुद्ध बनायचं आहे, शुद्ध संकल्पांना धारण करायचं आहे, अचल अडोल राहायचं आहे, आपल्या अवस्थेला स्थिर बनवायचं आहे. म्हणून ज्ञानाशिवाय योग पण काहीही कामाचा नाही. ज्ञानाशिवाय संकल्प सुद्धा आपला उलटा सुलटा नको यायला. तर याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा गोड गोड मुलांप्रती, सर्व्हिसेबल सेवाधारी मुलांप्रती आज विशेष बाबांनी यात प्यार नमस्ते दिलेला आहे. रुहानी अर्थात आत्मिक पित्याची, आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक पित्याची, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट, आपल्या लक्ष्य स्वरूपाची स्मृती ठेवून शांत, धैर्यवान, गोड आणि शीतलता या सर्व गोष्टींना, गुणांना धारण करायचा आहे. निश्चय बुद्धी बनून हा खेळ हर्षित होऊन पाहायचा आहे, हर्षित मुखाने पाहायचा आहे. धैर्यवत, अचल अडोल राहायचं आहे. खूप वेळाचे साथीपणाचे अभ्यास पाहिजे. खूप वेळाची साथीपणाची अवस्था आपल्याला पुरुषार्थामध्ये मदत करते. म्हणून स्थित साथीपणाच्या स्थितीमध्ये स्थित राहायचा पुरुषार्थ करायचा आहे. आजचं वरदान आहे, एकच सत्ता आणि एकाशीच संबंध ठेवणारे संपूर्ण फरिश्ता भव. सुविचार आहे, सदा सेवेच्या उमंग उत्साहामध्ये राहायचे आहे. हेच मायाच्या सुरक्षेचे साधन आहे. म्हणजे मायापासून आपण सुरक्षित राहू शकतो जर सदा सेवेचा उमंग उत्साह कायम ठेवला तर. आजचा अव्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता व नम्रतेचा गुण धारण करा. व या गुणामध्ये विशेष आज बाबांनी सांगितलं, बोल आपले कधीही स्पष्ट असावे आणि त्यामध्ये स्नेह प्रेम असावे. नुसते स्पष्ट शब्द आहेत, आपण एकमेकांशी बोलतोय, पण स्नेह प्रेम नाही, तर आपल्यामध्ये ती मधुरता, नम्रता येणार नाही. आणि मायावी शब्द आपल्या मुखातून निघू नये. मायावी शब्द अर्थात व्यर्थ बोल, टाकून देणारे बोल, परखड प्रकारचे शब्द असे आपल्या मुखातून निघू नये. यावरती आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. तर मधुरता आणि नम्रता आपल्यामध्ये यायला लागेल. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. दादींच्या डायरीतील जे महावाक्य आहेत ते सार रूपामध्ये आज महावाक्यांमध्ये खूप सुंदर विस्तृतपणे आणि सार रूपामध्ये पॉइंट्स वाईज दिलेले आहे. आणि म्हणूनच एकेका गोष्टीचं आपण चिंतन मंथन करूया. दादींच्या जीवनाकडे पाहून, म्हणजे दादींच्या या चिंतनाकडे पाहून सुद्धा
आपल्याला आचरण श्रेष्ठ करता येते. आणि या आचरणासाठीच आज मनाला मंदिर, स्वच्छ मंदिर, शुद्ध बनवायला सांगितलं. पुन्हा अनावधानाने काही चूक जर झाली तर बुद्धीचा योग, कारण अनेक जन्माचे पापकर्म आहेत यांना नष्ट करण्यासाठी मेहनतीची गरज आहे. म्हणून अंतर्मुख होऊन स्वतःची चेकिंग करून आपल्या स्वतःचं कल्याण करून अनेकांचं कल्याण आपल्याला करायचं आहे. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. छान. ओम शांती.